होईल यासाठी शब्दनादासाठी मी बोलावते आहे सुषमा भोसले. कृपया त्यांनी स्टेजवर यावं. सेंटरला या. मागे जा. मागे जा. सुषमा भोसले या ताईंनी पहिल्यांदा अंकनाद केला आहे, लक्षात घ्या आपल्याकडे. आता आपण पुढची सूत्र आपल्या मीनाताई सोनवणे यांच्याकडे देऊया. हा मीनाताई. अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम नित प्रियम भारत भारतम आनंद मंगल मंगलम स्वागतम शुभ स्वागतम. सर्व रसिक विरंगुळा सभासदांचे मनापासून हार्दिक 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 स्वागत. आणि आरतीताईंबरोबर त्यांचे जे नातेवाईक आले, कुटुंबीय आलेले आहेत, यांचे सुद्धा अगदी आमच्या विरंगुळा सभासदातर्फे मनापासून हार्दिक स्वागत. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. यावेळेला कार्यक्रम आपण वेळेत सुरू केलेला आहे, नेहमीच करतो, पण आज जरा कार्यक्रमाची रूपरेषा जास्त असल्यामुळे आपल्याला जरा फार वेळेत काटेकोरपणे हा कार्यक्रम आपण चालू करलेला आहे. गुढीपाडवा आणि रामनवमी म्हणजे आपण आता जो उत्सव हा साजरा करणार आहोत तो अक्षरशः दुग्ध शर्करेचा योग असं म्हणू शकतो आपण. कारण आपल्यासाठी म्हणजे हे दोन्ही उत्सव धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अगदी अतिशय या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जसं गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा आरंभ, त्याच्यानंतर आपण म्हणतो की ते समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे. तसंच रामाचा जन्म, राम हा विष्णू भगवानांचा 7वा अवतार असं समजलं जातं. त्यांचा जन्म नवमीच्या दिवशी या चैत्र महिन्यात व्हावा आणि तो आपल्याला आज उद्या आहे पण आजच आपण तो साजरा करणार आहोत. आणि हा पण एक आपल्याला एक वेगळ्या रीतीने आपण हे गीत रामायण सादर करणार आहोत. म्हणजे असं आहे की यामध्ये गायन आहे, नृत्य आहे आणि नाट्यही आहे. तसंच अजून ह्याबद्दल विशेष माहिती जी सर्वांना माहिती आहे तरी पण सांगते की 1 एप्रिल 1956 साली प्रथम पुणे आकाशवाणीवरनं हा गीत रामायणाचा कार्यक्रम सादर केला गेला. अर्थात गदी माडगुळकरांचं काव्य, सुते बाबूजींचं संगीत आणि त्यांचे आवाज, आणि तो इतका लोकप्रिय झाला त्याला आज ह्या ह्याच्यात 70 वर्ष पूर्ण होते आहे. तर हा एक अमृतोत्सवी आपण योगायोग म्हणू शकतो. 2
करण्यासाठी एक तर तो आपण रामनवमी 30 त्या निमित्ताने आपण उत्साहाने साजरी करणार आहोत, आणि दुसरं आपल्या विरंगुळा सभासदांचे जे 75 झालेले असतात त्यांचा वाढदिवस आपण इथे सेलिब्रेट करतो, आणि तो पण 75 आणि 70 हे दोन्ही मिळून हा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत. तर आता कार्यक्रमाला पटकन सुरुवात करूया. प्रथम श्याम सरांना, प्रफुल्ल साने सर आणि श्याम सरांना मी इथे मंचावर बोलवते. त्यांनी अतिशय मेहनतीने अतिशय उत्कृष्ट सुंदर असं पोर्ट्रेट काढले, आणि सुनंदाताई जोशी यांना सुद्धा मी स्टेजवर बोलवते. ताई, तुम्हाला खुर्ची पाहिजे तर खुर्ची देतो बसायला. थोडा वेळ देऊया. हो. या तिन्ही सभासदांचं ताईंचं खूप मस्त चित्र काढण्यात आलेलं आहे. त्याच्या मागे बरेच दिवसाची मेहनत आहे. प्रफुल्ल साने सर, हा कसा ते नाही त्यांच्याकडेच द्या माझ्या पिशवी माझ्याकडे. कोणाचं कोणाला हे त्यांचं तुम्हीच ओपन करा. तुम्ही दिसाल. सगळ्यांना जरा सरप्राईज आहे. काय विचारायचं आता ऑलरेडी सांगून झालंय. मागच्या वेळेला काय करायचो आपण, जरा सरप्राईजच ठेवायचो. कोण आहे. आता मात्र आपण सांगितलं आहे. आज पण सरप्राईज आहे. बरं, प्रफुल्ल साने सरांचं म्हणजे सरप्राईज आहे. येस सुपर सुंदर. एक चेहऱ्यावरची रेषा तशी काढलेली आहे. खूप छान. आरतीताई, धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. सगळ्यांना दाखव ना, घरी जाऊन तुम्हालाच बघायचं. श्याम मेस्त्री आणि प्रफुल्ल साने आमचे एवढे बलाढ्य चित्रकार आहेत, आणि ते कसं बाबा जमवतात माहिती नाही. तर आरतीताई प्रमाणेचं चित्र झालेलं आहे. आता श्यामभाऊ आरतीताईंना देतात चित्र काढलेलं. वा, सुंदर. सगळ्यांच्या तोंडांना वाव येतच आहे. तो अतिशय सुंदर उत्कृष्ट चित्र आलेलं आहे. आरतीताई, हा धन्यवाद. आता याच्यानंतर सुरेखाताईंचं चित्र जे काढलेलं आहे ते प्रफुल्ल साने सर त्यांना देतील, आणि त्यानंतर श्यामभाऊ त्यांना ते चित्र देतील. एक चित्र काढायला किती वेळ लागतो, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडस गाणं म्हणते, जरा चान्स वाढवून घेते. सौभाग्यवती आपल्याशी या संपर्कात आहेत. शैलाताई येऊ शकल्या नाहीये, साने पण येऊ. वा, ओ सुरेखाताई, ये क्या बात है. सरप्राईज. बघा तर खरं, बघा तर खरं. अरे वा, आवडलं काय. येस. आता सध्या सुरेखाताई बोलत नाहीयेत, जरा वेळाने थोड्याने बोलायला लागतील. थांबा जरा. आता श्यामभाऊ, तुमचं चित्र सुंदर. स्केचेस क्लासिक. सुरेखाताईंचा वाढदिवस आहे. फार उशिरा कळलं मला. प्रफुल्ल साने म्हणाले त्यांच्याकडे चित्राचा खूप मोड होता. आणखी एक त्यांनी काढलेलं चित्र आपल्याला बघायचंय. ते पेन्सिल आणि पेनाचे मास्टर आहेत.
जरा भावनिक झालेल्या आहेत सुरेखाताई, होऊ शकतात. येस. तर ते मला म्हणाले सुरेखाताईंचा एक फोटो मिळेल का? सुरेखाताई आठवत आहे का फोटो मिळेल का विचारलं. आणि त्याच्यानंतर अल्प वेळेमध्ये ते चित्र केलेलं आहे त्यांनी. छान. आता श्यामभाऊ देतील हे. शामभाऊ, आणखी एक चित्र आपला प्रफुल्ल साने साहेब, आणखी एक तुम्हाला चित्राचं अनावरण करायचं आहे. हा, आपण पिशव्यात नंतर टाकून देऊ श्यामभाऊ, फक्त तुम्ही चित्र काय असेल ते द्या. आता एक लक्षात घ्या, आपल्याला सुनंदाताईंचं चित्र मी काढणार आहे आणि काढायला घेतलंय असं सांगितल्यानंतर, पण आता हे तुम्हाला आघातच आहे, सुनंदाताईंचं चित्र नाही आहे. पण सुनंदाताईंना मी विनंती केली, त्यांची तब्येत सध्या जरा बरी नाहीये, पण त्यांचे चिरंजीवराव आपलं नाव सांगा. हेमंत, तुम्ही पण वरती या, तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे ना. आणि विकास फोटो पण काढा, या वरती या. पण आत्ताचं चित्र सुनंदाताईंचं नाही आहे, ऑडियन्स बदलंय. हा, आणि ते सस्पेंड ठेवलंय. विनोताईंना आम्ही सगळ्या गोष्टी सांगत नाही. प्रफुल्ल साने साहेबांना विनंती. हे तर भारी सस्पेन्स मूवी आहे का? हा, त्यांच्याचकडे द्या ना. सस्पेन्स मूवी, सस्पेन्स मूवी आहे. सस्पेन्स. सुनंदाताईंचं आपण काव्य सगळेजण व्हॉट्सअपला वाचतच असतो. त्यांची भाषा, साहित्य इतकं गाढ ज्ञान आहे त्यासाठी. तुम्ही चित्र उघडलं की सुनंदाताईंच्या हातात द्या, कारण सस्पेन्स आहे. सस्पेन्स. तुम्ही दोघांनी समोरून जरा बाजूला व्हा. सस्पेन्स. कुछ तो गडबड है. ओ दिस इज, हे म्हणजे भयंकर सस्पेन्स झाला, भयंकर सस्पेन्स. वा, थँक्यू सो मच. अरे बाप रे. आम्ही आमच्या 5 जणांमध्ये पण एकमेकाला बघू शकतो, याचं विचार. थँक्यू. हे खरं सरप्राईज होतं आजचं. सर चक्क सरप्राईज राहिलं आणि म्हणजे फारच आहे. हा, नाहीतर जरा फुटून जातं आधीच आमचं. थँक्यू सो मच. पण मी ज्येष्ठ नाहीये, कोणी सांगितलं? असं वयाचा उल्लेख कधी करायचा नाही, बायकांचा तर करायचा नाही. विकास भाऊ, ते मी चित्र माझं आहे ना. नो ज्येष्ठ. हो, मस्त. कोणी हे नाव दिलं? सगळ्या चित्रांची मी शीर्षक सांगतो. येस. चित्र प्रत्येकाची शीर्षक खूप छान दिली गेलेली आहे. त्याच्यामागे प्रफुल्ल साने सर आणि सगळ्या हे जे आहेत विकास भाऊ यांचा. ओ, विकास भाऊंचा. अच्छा, ह्या सगळ्यांचं खूप त्याच्यामागे. आपल्या आरती प्रभूने भर हुंदरी. येस. डान्सिंग डॉग. वा, आधी लिहिलेलं आहे. आणि प्रफुल्ल साने हे खूप विचारपूर्वक लिहिलेलं. शब्दाची जुळवण करायची नाही, याला शीर्षक नाही आहे. त्याच्यानंतर सुरेखा तोषणीवाद, म्हणजे सकारात्मकतेचा मोठा नमुना. हो. तब्येत प्रतिकूल असताना आणि वय तर आपल्याला दिसतंय, ते कधी नाही म्हणत नाही. एकदा मला सुरेखाताईंचा फोन आला की सर, मला माझ्या घरच्यांच्या बरोबर नेपाळला जायचं आहे 12 दिवसासाठी आणि घरचे नाही म्हणतायत, मी काय करू? मी काय काय उद्योग करतो त्याचा हा भाग आहे. म्हटलं तुम्हाला जम लागतो तरी तुम्ही दादच करता, कुणाचं ऐकत नाही. तर मी सांगतो त्या 4-5 गोष्टी करायच्या. घरातल्यांना सांगा, तुम्ही सांगाल तेव्हा मी बसमध्ये बसून राहील. तुम्ही मला नको जाऊन सांगितलं तर मी तुमचं ऐकेन. ऐकलं असेल असं मी म्हणत नाही, कारण याचं शीर्षक वेगळं आहे. आणि तिकडून आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 12 दिवसाची ट्रिप माझी उत्तम झाली. हो ना सुरेखाताई?
त्यामुळे शीर्षक आहे आय कॅन अँड आय विल. येस. मी करू शकते आणि मी करणार किंवा करीन. आता आपण मीनाताईंचं शीर्षक राहिले. आता आपल्याला माहिती आहे असंख्य टीव्ही सिरियल पाहुण्यांना तर माहिती नव्हतं. 8 चित्रपटातून काम केलंय मी. सिंधुताई सखपाळमध्ये पण त्या आहेत गावकरी यांच्या. आणि नृत्य म्हणा, लेखन म्हणा, कवित्व म्हणा, गाणं म्हणा, म्हणून त्या मगापासूनच त्याला सांगता येईल जबरदस्ती. अशा अनेक कलांबरोबर अभिनय आला म्हणून त्यांना शीर्षक दिलेलं आहे कला सम्राज्ञी. धन्यवाद धन्यवाद. हे खूप मला मोठी शीर्षक दिलं गेलं. धन्यवाद त्याच्यासाठी. खूप 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 आभारी आहे. आणि मी पुन्हा एकदा माझ्यातर्फे सर मला आभार मानू दे. मला डोंबिवलीकरांनीच, ॲक्च्युली मी सगळ्यांना डोंबिवलीकर आणि आपले विरंगुळा सभासद, आणि मी पहिल्यापासून आपल्या परिवर्तन महिला संस्थेमध्ये अनेक वर्ष काम करत असल्यामुळे मला इतकं प्रेम मिळालेलं आहे सगळ्यांकडनं. त्याच्यामुळे मी सांगेन मागच्या जन्मीची मी प्रचंड काहीतरी पुण्याई केलेली आहे म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा साथ मिळाले. धन्यवाद परत. येस. आता आपण एक वेगळ्या चित्राकडे जातो. शामराव तुम्ही या पुढे. हो, श्याम मेस्त्री आणि मीनाताई तुम्ही आहात, चिरंजीव तुम्ही आहात. आपल्याला माहिती आहे कोणाचं चित्र आहे ते सस्पेन्स नाही अध्यात्मावर पूर्ण पकड. अध्यात्मावर त्यांनी एवढं काम केलेलं आहे. पण अध्यात्मात ज्याची पकड असते त्याच्याकडे किती नम्रता असते. अगदी खूप नम्र व्यक्ती. आणि ते आपल्याला सुनंदाताई जोशी यांच्याकडे. सुनंदाताई बरं वाटलं. आणि माझ्या मिसेसच्या माहेरच्या तुम्ही आहात कारण त्यांचे चिरंजीव आलेले आहेत. तर बरं वाटलं तुम्ही येऊन. आवडलं तुम्हाला चित्र? आम्हाला खूप आवडलं. चला आपण हा चित्र प्रदानाचा कार्यक्रम. थँक्यू सो मच. हॅलो. हॅलो सगळ्यांना नमस्कार. एक आपण छान अनाउन्समेंट करणार आहोत. आपले कवी आणि लेखक यांच्यासाठी. बऱ्याच जणांना वाटतं की आपल्या कविता संग्रह असावा किंवा लेख असावे. त्यासाठी आम्ही एक नवीन योजना आखलेली आहे की आपलं एक पुस्तक दिलासा विरंगुळाचं छापायचं आहे. त्यासाठी सर्व कवी आणि लेखक यांनी आपले लेख आणि कविता द्यायच्या आहेत. तर यासाठी प्रत्येकाला 3 पानं देता येतील पुस्तकाची. पुस्तक म्हणजे जे आपलं 1/8 साईज असतं ते फुलस्केप नाही. तर त्यासाठी 3 कविता प्रत्येकाने द्यायच्या आहेत. आणि ज्यांच्याकडे कविता नसतील त्यांनी लेख द्यायचे. काही लेख कुठच्याही विषयावर कसेही. आपण एक तर 3 कविता देऊ शकता किंवा 1 कविता आणि 2 पानी लेख देऊ शकता किंवा 2 कविता आणि 1 छोटा लेख देऊ शकता. याबरोबर प्रत्येकाचा एक पासपोर्ट साईज फोटो, नाव आणि फोन नंबर, ब्लॅक अँड व्हाईट फोटो हे
छोट्या साईजमध्ये त्याच्यावरती येणार आहे आणि शक्यतो प्रत्येकाचा याच्यात सहभाग असावा तिथपर्यंत ठीक आहे. फक्त आपण त्याच्यासाठी 500 रुपये प्रत्येकाचे एंट्री घेणार आहोत आणि या 500 रुपयात 3 पानी तुम्हाला प्रत्येकाला येईल. आणि त्यामध्ये हे प्रत्येकाला लेखकाला कवीला एक पुस्तक भेट मिळेल. त्याशिवाय आपल्या प्रत्येक सभासदाला एक पुस्तक भेट मिळेल. त्या व्यतिरिक्त कोणाला आपल्या मित्रांना फॅमिलीला देण्यासाठी विकत घ्यायची असतील तरी ती एक्स्ट्रा मिळतील. आता साने सर पुढे बोलतील. सगळ्यांना नमस्कार. मला वाटतं की आपल्याकडे कवी आणि लेखक अजिबात कमी नाही आहेत, भरपूर आहेत. सगळ्यांचं सेविकेच्या ग्रुपमध्ये आपण बघतो कोण कोण चारोळी टाकत असते, त्याला उत्तर देत असतात चारोळीमध्ये आणि इन्स्टंट देत असतात. त्यामुळे आम्हाला म्हणून वाटलं म्हणून वाटलं की आपण एक त्याचं एक संग्रहाय स्वरूपात त्याचं रूपांतर करूया. आणि मला नाही वाटत की कोणी याच्यातनं कमी मागे घेईल. सगळेजण आपण त्याच्यात वाट बघतील. 3 पानं म्हणजे काय की 3 कविता लिहायच्या आहेत. 3 कविता तुम्ही अगदी 10 दिवसामध्ये 3 कविता सहज लिहू शकाल, मला विश्वास आहे. तुम्ही जर का 4 वेळा एवढा लिहिताय तर कविता म्हणजे काय, 4 वेळा लिहिल्या की एक कविता झाली, 5 4 वेळा लिहिल्या की एक कविता झाली. कवितेमध्ये साधारण 5 कडवे असावे असा माझा आग्रह आहे. 5 कडवे असावे कवितेमध्ये. 3 पानामध्ये 2 कविता, एक लेख लिहू शकता तुम्ही. लेख लिहिणारे पण आपल्याकडे भरपूर आहेत. आता मंगळवारी का गुरुवारी सादरीकरणाचा कार्यक्रम होतो. त्या सादरीकरणामध्ये सरांच्या आत्ता जे नवीन सुरू केलं की तुमचे अनुभव तुम्ही लिहून काढा आणि ते वाचून दाखवा. तर तोच प्रकार आहे की तुमचा असे जे काही अनुभव आहेत किंवा काही कथा आहेत किंवा काही जण आपल्या रेग्युलर कथा टाकत असतात, तर त्या याच्यात टाका, आपल्या पुस्तकामध्ये टाका. एक कायमस्वरूपी आठवण होईल आपल्या सगळ्यांसाठी. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी यात भाग घ्यावा अशी माझी खूप इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे. आणि जरूर तुम्ही याच्यामध्ये प्रयत्न करा. ह्या लेखाची एका पानावरती 250 शब्द येतात. तर 2 पानांचे 250 आणि पहिलं पान 200 शब्द, कारण त्याच्यावर फोटो, नाव आणि सही येणार असा स्वरूपात लेख असावा. 200 पानं 250. 3 कवितांमध्ये कुठेही एका पानावरती फोटो अरेंज करता येईल, एवढं लक्षात ठेवा. ही माहिती आपण सगळ्यांना ग्रुपद्वारे देणार आहोत. ही तांत्रिक माहिती मला फार महत्वाचं सांगायचं आहे. गिरीश बापटे साहेब, मागे आपल्याला माहिती आहे का आपण सगळ्यांकडून लेखन घेतलं होतं. कोविडचा काळ होता की दिलासा विरंगुळा केंद्रामुळे आपल्या जीवनात काय बदल झाला, ते सगळे लेख आपल्याकडे आहेत. तेव्हा आपल्या डोक्यात होतं ते छापायचे, पण ते त्यावेळेला झालं नाही. तर दिलासा विरंगुळा केंद्राचं एक पुस्तक असावं. याचं तात्पुरतं नाव जे डोक्यात आहे, कदाचित विकास पाटील आणि सानेंना माहिती नाही आहे. दिलासा विरंगुळा काव्य लेख संग्रह. दुसरा भाग असा आहे की कमीत कमी 150 पानं झाली पाहिजे. त्यामुळे 50 जण सहभागी पाहिजे. 500 रुपये कुठून आले तर हे ना नफा ना तोटा. आपले सगळे कार्यक्रम, आपण इकडचा कार्यक्रम पण आपल्या वर्गणीतून चालवतो. त्यामुळे आपल्याला कुठेही बँक बॅलन्स बनवायचा नाही आहे, परंतु आपल्याला खर्च आपले आपण निघतील. प्रत्येकाला 3 पानं, 3 कविता, 2 कविता, एक छोटा लेख, एक कविता, एक मध्यम लेख वगैरे वगैरे, ते सगळी माहिती आपल्याला ग्रुपवर मिळणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जर आपल्याला वाटलं किंवा आपल्या एका सभासदाला वाटलं की मला 2 एंट्री घ्यायच्या, तर त्या पण घेता येणार आहे पहिली राऊंड झाल्यानंतर. आता हा 50 आकडा कुठून आला तर तो साने साहेबांनीच दिला आहे.
सानेसाहेबांनी चारोळी स्पर्धा लावली होती. आमच्याकडे कवी किती म्हटलं तर आम्ही म्हणून 18-20, पण चारोळी स्पर्धेमध्ये 43 जणांनी भाग घेतला होता. आणि त्यामुळे आमच्याकडे ही टाकलं सानेसाहेबांनी आणि विकास पाटीलांनी की कविता आणि लेख उगवतात. त्यांनी मगाशी माझं नाव घेतलं. ही एक फार आनंदाची गोष्ट आहे. सविस्तर मेसेज आपल्याला उद्या ग्रुपवर मिळेल. आणि त्याप्रमाणे त्याच्यात एक सूचना असेल ती उद्या ग्रुपवर प्रत्येकाने तो मेसेज वाचायचा की आज आपल्याला कळलंय म्हणून सोडून देऊ नका. बरं, याच्यात आणखीन एक सांगता येईल की कोणाला वाटेल मला मोठी कविता करता येत नाही, तर त्यांनी चारोळी एका पानात 4 घेता येतील. तुम्ही एका पानात 3 किंवा 4 चारोळी आणि 2 पानी लेख किंवा कसंही तुम्ही 3 पानं ठरवू शकता. नंतर बघूया. या दोघांसाठी खूप टाळ्या वाजवा, कारण हा विषय आपण करतो. ठीक आहे, धन्यवाद. सर्वांनी भाग घ्यावा एवढीच इच्छा आहे. प्रत्येकाचा फोटो, नाव पुस्तकात पाहिजे आहे, नाहीतर नुसते 500 देऊन फोटो आणि नाव छापूया आपण. फोटो अगदी तरुणपणीचा नका देऊ, आत्ताचा द्या, म्हणजे ओळखायला आलं पाहिजे.